कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं? मी दिलं का? मी तर काही दिलं नाही. अजितदादांचं हे वक्तव्य ऐकून शेतकऱ्यांच्या कपाळावरती मात्र आठ्या आल्यात आणि विरोधकांच्या चेहऱ्यावर खोचक हास्य. राज्यभर दुष्काळाने हाहाकार माजवला असताना व अवकाळी पावसाने फसवणूक केली असताना तसंच बाजारात हमी भावाचं नावनिशाणही नसताना अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून मिळणाऱ्या कर्जमाफीच्या आशेवर शेतकरी डोळे लावून बसले होते. पण अजित पवार मात्र कोल्हापुरात माईक समोर घेऊन म्हणतात की कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं होतं का? मी काही दिलं नव्हतं, मला आठवत नाही. मग आता लोक विचारताय, आश्वासन जर तुम्ही दिलं नव्हतं तर कुणी दिलं होतं? भाजीपालावाल्यांनी दिलं होतं का? अहो, पण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीचे बडे बडे नेते म्हणत होते, सत्ता दिली तर कर्जमाफी देऊ, लाडकी बहीण योजनेत 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ. आता सत्तेत आलं सगळं विसरले का तुम्ही? असा खोचक प्रश्न लोक विचारत आहेत. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेनं सरकारवर टीकेची जोड उठवली आहे. ते म्हणाले, शेतकऱ्यांना फक्त जाहिराती हव्या नाहीत तर मदत हवी आहे आणि तिथंच माईक गेला तो अजित पवारांच्या हातात. मग त्यांनी जणू खेळच मोडून टाकला. मी कर्जमाफीचा शब्द दिला होता का? तर नाही, मी कर्जमाफीचा शब्द कधीच दिला नाही, असं ते म्हणाले. राजकीय वर्तुळामध्ये आता फक्त चर्चा नाही तर सरळ सरळ आरोप सुरू झाले आहेत. महायुती सरकारचं आश्वासन म्हणजे व्हॉट्सअपच्या फॉरवर्ड सारखं झालंय का? पाठवा, पण क्लिक केलं की एरर नाव येणार. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांच्या खांद्यावरती वच आणि डोळ्यात आशा अशी आहे. पण अजितदादांचं म्हणणं आहे की मी काही बोललो नव्हतो कर्जमाफीविषयी. मग आता विचार करा, हे सरकार फक्त निवडणुकीपुरतंच बोलतं का? आता प्रश्न पडतोय की पुढे काय होणार? कर्जमाफीचं नाटक चालणार की खरं समाधान निघणार? याच्यावरती विरोधक काय रणनीती आखणार हे सगळं आपल्याला बघावं लागेल. तुम्हाला यापुढे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर आपला चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.